तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आता आपण चाललो आहे वरुड येथे आणि आपली गाडी आहे आपल्या संगे आणि जे काही आपले दीपेश भाऊ आहे आपल्या संगे आणि आपल्याला शेट माणूस व्हायचं राहतं, त्याच्यामुळे आपण जे काही आपले कपडे ते आपण संग घेऊन चाललोय ड्राय क्लीनला टाकण्यासाठी। आणि आज तसं बी श्रावण सोमवार आहे, तर आपले जे वाटात वरुड गाव लागणार आहे तिथून आपण पाय पडायला जाणार आहोत महादेवाच्या। तर चला आधी गाडीत पेट्रोल टाकून घेऊ पेट्रोल पंपावरती। तर चला। तर मित्रांनो, आता आम्ही परत चाललोय चिकलठाणा येथून आणि आम्ही जे काही कपडे आणलेले होते ड्राय क्लीनसाठी ते दिलेले आहे तिथं आणि आम्ही आता पोहोचतोय ज्योतेश्वर मंदिरापाशी थोड्याच वेळात। तर चला। तर मित्रांनो, आता आपण आपला मित्र पवन भाऊ दाणगे यांना घेतलेलं आहे आणि आपण चाललोय आता मंदिरापाशी। कोणत्या मंदिराला जायचंय पवन भाऊ आपल्याला? श्रीजन। तर कोण वाजितो आणि बरोबर चला तर मंदिरावर जाऊ। आता आपण महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलोय। तुम्ही बी दर्शन घेऊ शकताय समोरच महादेवाचे। तर मी दर्शन घेतो आणि बाहेर गेल्यावर आता देवाचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे बी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही। आपले मित्र पवन भाऊ यांच्या संगे आपण आहे आणि दर्शन वगैरे घेतो आणि करताय मजा मित्रांची। आणि तर खूप पळते आहे त्याचं काहीतरी चालू आहे आणि आपण आता लगेच धकूयात। तर मित्रांनो, आता आपण देवाचे दर्शन घेतलेले आहे पवन भाऊ संग होते आणि पवन भाऊचेच मित्र आपले हे आपल्या संग एकावाचे गणेश भाऊ महादेवाचे पुत्र आणि दीपेश भाऊ तर आहेत। आता आपण जाऊया घरी, खूपच टाइम झाला नका वाजून भाऊ। आणि पवन भाऊ चला मग येऊ। हो चला चला। कलर द्या सण सोडून, नाही तर गाडी जाईन मग। गणेश भाऊ चला। हो चला चला भाऊ चला। आपलं इंडिकेटर नक दिसून येऊ निघून जाईन आपलं ते आले का आम्ही टाकून देणार। मित्रांनो, रात्री यायला आपल्याला खूप उशीर झाला, त्याच्यामुळे आता सकाळी ब्लॉग एंड करायला गुराला आणि एडिट बी सकाळी करायला गुराला। तर आजच्या दिवसासाठी इथे थांबून भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।